तर कसं आहे मग म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला तर थंबनेल बघून कळालंच असेल की आज आपण माहूरला आल्या. एक बाई म्हणली की हातातलं सांगू द्या नाही तर माकडं वेगळं चक नेतील, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो थांबा. आता हे बघा, हे काय चालतो जाईल मग क्या माकडच माकड झालेत. कसला माळदार दिसला. वर कसं बसले, उडी मारायचं अंगावर. किती आहे गिराव, लय पाय दुखायले. चला चला. आता कुठं आलं मंदिर. नवरात्रात एवढी गर्दी राहते की व्हायला. तर आजी जाऊ द्या, जे नका म्हणता. आई इथं बी माकडच. अरे किती रस्ते आहेत ते यायला. आहे इकडून आहे का. मला असं दिसतंय मोबाईल आपल्याला बंद करावा लागणार, नाही तर आपला मोबाईल पकडला जातो. बरोबर. गर्दा तेवढा नाही आज. दर्शन झालं, प्रसाद दिलाय कशाचं आहे माहित नाही, खाऊन बघू. नंबर एक दुसरीकडे कुठं झाल्या. मस्तपैकी दर्शन झाले. दारा मीठ काढतो. फोटो काढायचं का? फोटो लागेल. प्रिंटर सगळं सोय. सब ढुक ढुक हे बघा काय दिसणार झाले. बघा इतकं ढुक की काय सांगायचं नको. खाली कुठे चालला रस्ता. बघा एवढी पोचले तो म्हणजे काय ढीक लागून गेला इथं. आणि जत्रा असेल तेव्हा काय होत असेल विचार करा. लाल झाले देवाच्या प्रसाद होता. इथं खाली काय काय करणार चाललंय ना भाई. आमच्या घरची गेली पुढे
हे बघा इथे महाप्रसाद बी आहे वाटतं. इकडं कसा उचलतात बघा. पहिल्यांदा आलो तेव्हा आपल्याला काय माहित नाही. किती देव आहेत इथे. काय पाण्याचं कुंड आहे वाटते. पोळाले रे मस्तपैकी इथं गरम भात खाऊन घेऊ. दुसऱ्या स्पॉटला गेलो. घरी पण वरण भात करतो. इथल्यासारखं कुठंच लागणार नाही. देवाचा प्रसाद देवाचा वरण भातच आहे. खतरनाक. काही सांगायचं होतं. इथली फक्त एक गोष्ट चांगली आहे. जेवण झालं आपापलं खात आपण म्हणजे कसं माणूस माजल्या म्हणजे बरोबर नाही का. मस्तपैकी आपलं दर्शन वगैरे झालं इथं परशुरामाचं. तर इथून निघाल्यावर वेणुमातेचं वगैरे दर्शन झालं. प्रसाद पण घेतला. पायऱ्या भारी आहेत. पूर्ण मायूर दिसायले. खतरनाक नजारा आहे. ऐक आपण वर जाऊ. पण आपण जे आता देवीचा जे प्रसाद खालता तिला हेवी होता. बघा इकडं पण माळच माळ. हे बघा इकडं तर दरी आहे. खतरनाक मला. बघा कसे लोक फोटो काढायचे. आता फोन ठेवून देतो माकडं. मला फोन घेऊन जातो. इकडे बसावं लागतं तर फक्त माकडाला बसून. माकडाला बघून बसावं लागलं. बाया तर आधी भित्र्या. मी इथं आधीच येऊन थांबलो. तुम्ही गेलते तिथे याला गेल्या नव्हत्या ये मी आलतो तेव्हा फक्त एकच रांग होती. आता लईत लई 15 मिनिटात 3 रांगा लगेच शील भरल्या. जरा पायऱ्यानं खाली चालू. आता आपण गडावून खाली आल्या.
आता दुसरा स्पॉट म्हणजे मग आत्ता कळालं अनुसया माता मंदिर आणि दत्त शिखर. आपल्याला तिकडे जायचं. हॅलो बॉस. 5 minutes later. किल्ला आहे की ते वर किल्ला आहे. ते कोणता किल्ला आहे? कोणता किल्ला? A few moments later. हा दुसऱ्या स्पॉटला म्हणजे दत्तच मंदिराला. इथं पण मस्तपैकी दर्शन घेऊ. इथं बी वानेर अरे बाबा माझा फोन नाही चाल म्हणजे वांदे व्हायचे. एक नजारा हे बघा. हे जातं केवढं आहे. माझ्या घरी याची 4 जाते होतात. ते बघा इथून पण दिसणार आपला रेणुका मातेचं. आणि ते बघा ते तिथं किल्ला. आपण दुसऱ्या माळावर आलो आता. तर इथं मस्त दत्तात्रय महाराजचं दर्शन घ्यायचं आणि मग तिथून अनुसया मातेला निघायचं. दरवाजा केवढा आहे बाई. इथं महाराजची धुनी आहे. तर ती जी मी तुम्हाला धुनी दाखवतो तिचा असं राहते म्हणून की दत्तात्रय मला दररोज सकाळी दाखवतात आणि रात्री ऑटोमॅटिक ती तयार होते पुन्हा. म्हणजे कसलं खतरनाक आहे. तेवढं आलं तेवढीच. जसं तुमचं विहिरीचं पाणी वाढते तसलं तिथं वाढते. मठ असेल. आवाज घुमायला बी पुरा. मी बोलतो तू घ्या. मला थोडी यायला इकडे ये ना जरा. आवाज तिथे येते. छान आहे. भारी आहे की. येत इथे थांब की तू बोंबल की. ऐक नजारा बी इथं काय माहित नाही. आवाज कसला घुमू लागला पहिला. लय खतरनाक. अरे तुम खाली वर गाड्या यायलातच. मस्तपैकी आपलं इथलं दर्शन वगैरे झालं. तुम्ही जर कधी माहूर पाशी इथं दत्त मंदिरापाशी आल्या तर इथं या. दत्त मंदिराच्या अपोजिटलाच आहे. लय खतरनाक पण 2 माणसं लागतात. तर आवाज घुमते.
आता आपल्याला भूक लागली, मस्तपैकी गाडी पैसे जाऊ तिथून अनुसया मातेला. अनुसया मातेचं कुठं आहे मंदिर? A few moments later. तर भाऊ ना आजचा आपला तिसरा स्पॉट अनुसया माता मंदिर. आता आपण दत्त मंदिरातून आलो त्या बघा, हे इथं दत्त मंदिर, आता अनुसया माता मंदिर. इथं मी फोटो पण कोणाच्या पण स्टोरीला पाहिले जातील. गोरे गोरे पान फुलासारखे छान, गोरे गोरे पान फुलासारखे छान. कुठं पण जा माकडं दिसणार म्हणजे दिसणार. त्यात म्हणजे माकडं आहेत ना बाई. एक रूट इकडचा दुसरा रूट. हे बघ कसलं भारी आहे. ग हा म्हाताऱ्याला काय काम नाही काय, देवाला सोडतच नाहीत. हे बघा इकडे बी आता आलं मंदिर. आता लागले माणसं. हाय ग हे रस्ता दिसायलाय हे वेड्याच आहे. म्हणजे तुम्हाला तिन्ही मंदिर दाखवतो. हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. त्या तिन्ही मंदिराला आपण जशा प्रदक्षिणा घालता तसे त्या प्रदक्षिणा घालतात, त्याला वेडा म्हणतात. आता मस्तपैकी अनुसया मातेचं दर्शन घेत आणि मग आपापल्या वाटेला घराकडे. इकडं गाव पण दिसायलाच कसलं भारी आहे. आता स्पॉटर आल्यावर फोटो बिटो काढणं तर चलत राहते. पहिले दर्शन करून घेऊ. झाला 20 पायऱ्या नाहीत पण घाम यायला लागलाय. वाटायला कुठं म्हातारा बितारा होतं लवकर. भाई साहब हे आमच्या घरची तर पुढी पडाली की स्पॉट आला. थंडगार लागाले. निघाले आपल्या घराकडे म्हणजेच परतीच्या घराचं. तर भावना आजचा ब्लॉग इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाताना लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करून टाका.